साठी 3000 आणि आदित्यसाठी 1000. आदित्यसाठी 1000 पारितोषिक आहे. धन्यवाद. आणि चला आता अनिमेश आपण या चलिए बेलोडी टीम सामनावीर बिल्डिंग लगाइए. सूर्याने डेडिकेट केला दोघांनी या. मी प्रवीण भाईंना विनंती करतो आपण या आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी आणि सर्व आमचे या ठिकाणी ज्यांनी आम्हाला पारितोषिक लावलंय. अनवेशसाठी प्रवीण म्हात्रे यांच्या वतीने 1000, संदेश पाटील स्वप्नील भोईर यांच्या वतीने 1000, निखिल पाटील यांच्या वतीने 500, गणेश कुटले नांदगाव यांच्या वतीने 500, नितीन मोरे यांच्या वतीने 500, अंकित म्हात्रे यांच्या वतीने 500, विश्वजित भोईर यांच्या वतीने 500. क्या बात आहे. आणि सूर्यासाठी हर्षद म्हात्रे एचएम कलेक्शन 1000, अचल पाटील 500, प्रवीण म्हात्रे 2500, मित भगवान मस्कर 1000, मनाल पाटील 2000. चला कॅश प्राइज प्रवीण दादा आपल्या शुभ हस्ते द्या. चला हाँ, तो अचल चलिए यांच्या वतीने अंपायर 500, बॉल बॉय चलिए यहाँ पर तुरंत आइए HM बाहर से. कलेक्शन हर्षद म्हात्रे यांच्या वतीने 1000. चलिए रोशन पाटील सर तारा तुझ्यासाठी 1000. आणि प्रवीण भाऊ यांच्या वतीने पावसाठी 1000 आणि इकडे 2500 सूर्यासाठी. चलिए बहुत पैसे की बारिश नहीं मुकाबला ऐसा था यहाँ पर कंचन सर है. क्या बात आहे. अन्वेष 2 मिनिटं थांबायचं आहे. अन्वेष 2 मिनिटं थांबायचं, पैसे भेटणार नाही. चलिए मैच अन्वेष खरं तर सूर्याने मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी तुला डेडिकेट केली आहे. काय सांगशील सूर्याबद्दल आणि या स्पर्धेबद्दल? अरे नको नाही बोल बाबा. ऑनलाईन 500. चला अन्वेष बोलायचं आहे. सूर्याने तुला पारितोषिक डेडिकेट केलं, काय सांगशील? क्या बात आहे. चला धन्यवाद. सर्वांनी पारितोषिक आपण द्यायचं आहे अन्वेषला आणि त्याचबरोबर सूर्याला. रोशन आज के जमाने में बोलता कौन है, सब चैटिंग के जमाना आ चुका है. एचएम कलेक्शनचे प्रोप्रायटर हर्षद म्हात्रे यांचा आम्ही सन्मान घेत आहोत. चला हर्षद भाई या. एचएम कलेक्शनचे प्रोप्रायटर हर्षद म्हात्रे यांचा सन्मान इथे घेत आहोत आपण. मी राहुल पाटे यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते एचएम कलेक्शनचे प्रोप्रायटर हर्षद म्हात्रे यांचा सन्मान मुख्य अतिथी मंचावर देवन करायचा आहे. रोशन सर बात करेंगे, बड़ा मैच है यहाँ पर. देखिए ये मुकाबला यहाँ पर दिल को दहका देगा भाई. खास करके देखिए नेक्स्ट 11 गांव देवी भेलोली टीम है. एक बार देखिए टॉस जीतकर फील्डिंग चुने और घनश्याम ने बताया कि हमने अगर टॉस जीते तो बैटिंग चुनते. स्काइरा 11 देखिए न्यूस्टर वाल टीम है, नाम तो सुना होगा स्काइरा. खास करके आकाश दादा पाटिल के सीडोन अगर टीम यहाँ पर क्वालिफाई करती है तो स्काइरा होटल मामा भांजा और वहां पर देखिए पार्टी पूरी टीम को. अगर सुपर 12 में टीम पहुंचती है. रोशन सर अतिशय तुमचा पण सुंदर कॉमेंट्री होता. मैच में भी मजा आया, मामा का डांस. गोमाता बिल्डर्स अँड डेव्हलपरचे प्रोप्रायटर प्रेमभाई शेतकंदे यांचा आम्ही सन्मान घेत आहोत. गोमाता बिल्डर्स अँड डेव्हलपरचे प्रोप्रायटर सुप्रसिद्ध उद्योजक प्रेमभाई शेतकंदे यांचा सन्मान केला जाईल. मी प्रवीण भाऊंना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते प्रेमभाई शेतकंदे यांचा सन्मान आपण या ठिकाणी करावा. सुप्रसिद्ध बिल्डर्स अँड डेव्हलपर, बांधकाम व्यावसायिक गोमाता. खरं तर आपण पाहता भरपूर चांगलं त्यांचं हे फर्म आहे ज्याला गोमाता हे नाव देण्यात आलेलं आहे. गोमाताचं पूजन करणारे या ठिकाणी प्रेमभाई शेतकंदे यांचा हा सन्मान. धन्यवाद. चलिए प्रेम भाई देखिए थोड़ी सी मेरे हिसाब से जानते हैं क्रिकेट अनिश्चितताओं से भरा हुआ खेल है. मिथुनभाई शेतकंदे यांचा आम्ही सन्मान या ठिकाणी घेत आहोत. बाबूशा थोडा रोखिये. मिथुनभाई शेतकंदे यांनाही विनंती राहील आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. आणि त्याचबरोबरने सतीश दादा पाटील नाईट स्पर्धेचे दमदार आयोजक, माजी सरपंच, भारतीय जनता पार्टी अध्यक्ष बेलवली, त्यांना विनंती असेल या मंचावरती आपलंही स्वागत. निखिलजी भोईर यांना आम्ही इथे सन्मानित करत आहोत. निखिल भोईर साहेबांना विनंती राहील आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. निखिल भोईर सन्मान. पहिलाच बॉल, आक्रमण चढवत असताना फलंदाज ऑन साइडला प्रयास कोळी, पॉवर प्ले स्पेशालिस्ट, त्याच्या बॅटमधून हा चौकार. धन्यवाद. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. तो चलिए बहुत बहुत शुक्रिया रोशन सर. यहाँ पर खास मेहमानों का देखिए सम्मान है और मेरे हिसाब से देखिए सूर्या मस्कर की अच्छी सोच है क्योंकि मुकाबला वो जहाँ छोड़े थे अनवेश ने देखिए वहां से मुकाबला को खींचे. 7 गेंद पर 23 है. भलाई देखिए उन्होंने यहाँ पर बातें नहीं की माइक्रोफोन पर, लेकिन बल्ला बड़ा अच्छा बोला. यहाँ पर
प्राश कोहली देखिए भाई एक स्टाइलिश खिलाड़ी है और जर्सी पे देखिए उनकी टी शर्ट नंबर कितनी है 10 है। मास्टर ब्लास्टर सचिन रमेश तेंदुलकर है। एक क्लास बल्लेबाज है और टीम के ओनर देखिए स्कायरा 11 के नाम से देखिए न्यूयॉर्क वर्ल्ड टीम मैदान पर अगर मैच है क्वालिफाई आज कर जाते हैं सुपर 12 में टीम अगर जाती है यहाँ से मैच जीत कर तो इस टीम को बात करेंगे स्कायरा होटल देखिए मामा भांजा पूरी पार्टी। और इस बार देखिए खिंचाए पर इनको ये स्नो और बाल बाल बचे यहाँ पे। चलिए बहुत बढ़िया देखिए रोशन सर बात करेंगे यहाँ पर। चलिए डॉट गेंद देखिए यहाँ पर निकलता हुआ अजय पाटिल फिर से तैयार है। ओ क्लास टू क्लास मिड ऑफ के ऊपर से खिला देखिए हल्की सी गैप थी यहाँ पर और प्राश कोहली के बल्ले से तीसरा प्रयास में सक्सेसफुल 4 रन। अरविंद मस्कर हरिभक्त पाराड अरविंद मस्कर आणि मनाल पाटील यांच्या वतीने सूर्या मस्करच्या इनिंगसाठी तब्बल 5,000 कॅश प्राइज ऑनलाईन त्या ठिकाणी केलेला आहे त्याबद्दल त्यांचं मनापासून आभार। क्या बात है पैसे की बारिश यहाँ पर अजय पाटिल है। उनके पर देखिए आक्रामक यहाँ पर गेंद गई 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 मुंबई से पूना पूना से पटना क्या गेंदबाज का टूट जाएगा सपना। डीजे तू भी खिला दे कुछ चकना। क्या बात है जबरदस्त डाउन देखिए यहाँ पर और टीम का स्कोर देखिए 18 रन से। तर या दरम्यान आदरणीय अनिल शिंदे यांना विनंती असेल मंचावरती बनवून आसन व्हायचं आपलं स्वागत। अनिलभाई शिंदे साहेबांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत। चलिए बहुत बढ़िया देखिए क्या कमाल के प्राश कोहली देखिए टी शर्ट पर नंबर 10 है भाई और टीम का स्कोर देखिए जाकर पहुंचा 18 रन से। 10 नंबर का आ जाए तो सचिन रमेश तेंदुलकर है और उन्होंने 10वीं तक पढ़ाई की थी। रोशन सर है इंटेलिजेंट वो नहीं होता है जो स्कूल में टॉप हो इंटेलिजेंट वो होता है जो अपनी लाइफ में टॉप हो और वो सचिन रमेश तेंदुलकर देखिए उनकी लाइफ में टॉप है और वही 10वीं नंबर देखिए प्राश कोहली के टी शर्ट पर है और पहला ओवर में देखिए 18 रन और रन किसके खिलाफ बनाए भाई आपने अजय पाटिल है और सबसे बड़ा ट्रम्प कार्ड देखिए उस खिलाड़ी के ऊपर आपने वार किया भाई यहाँ पर। तो चलिए अभी भी देखिए 18 गेंद आना बाकी है 4 ओवर का मुकाबला है। अभी भी देखिए यहाँ पर 18 गेंद बचा यहाँ पर और स्ट्राइक पर बल्लेबाजी में आते हुए इस वक्त समीर नाइक देखिए बात करेंगे पिछले मैच के नायक नहीं खलनायक थे भाई बल्ले से भी रन बनाए थे और गेंदबाजी में देखिए लाजवाब आखिरी ओवर तक मैच पहुंचा था। बहुत बढ़िया स्लोअर गेंद का इस्तेमाल किए थे। चलिए थोड़ा सा मैच रुक रहा है मैच को आगे बढ़े समय के मामले में थोड़ा आगे जा रहे हैं और इसके बाद भी देखिए और एक मुकाबला खेला जाएगा। टॉस के लिए दोनों कप्तान को तैयार रहना पड़ेगा। तैयार गेंदबाज है और फिर से देखिए यहाँ पर स्कूप किया यहाँ पर कहते ना आओ गुरु करे पीना शुरू और वर्ल्ड टीम का डगआउट में सेलिब्रेशन हो चुका है शुरू। डीजे तू सांगा था मैं काय करू। इसके बाद देखिए और एक मुकाबला खेला जाएगा। ये देखिए बात करेंगे सुपर 12 के लिए पहला टीम होगी और उसके बाद जिसके बाद जो मुकाबला खेला जाएगा दूसरा टीम देखिए घर की टीम के साथ है। चलिए मोटे भिंगा टीम देखिए बात करेंगे कप्तान तैयार रहना पड़ेगा और इसके साथ साथ देखिए घर का टीम वो टीम है और अभी भी देखिए जुल्लूस बड़ा तेज चला था और इस बार देखिए हल्की हाथों से खेला गया है शॉट में नहीं था दम रन मिलेगा कम
और ये काम तो करना पड़ेगा। हाँ, समीर की बात करेंगे, देखिए यहाँ पर समीर नाई, देखिए टीम का स्कोर देखिए जाकर पहुंचा है 23 तक है। स्कोर की बात करेंगे, स्कोर देखिए जाकर पहुंचा है 23 रन है। लेकिन दूसरा ओवर देखिए गेंदबाजी में प्रणीत गाय कर रहे हैं, बहुत बढ़िया बल्लेबाजी की थी प्रणीत की बात करेंगे। और बल्लेबाजी में देखिए बात करेंगे प्राश कोहली, देखिए बड़े खिलाड़ी इस वक्त बड़ी मैच के, देखिए पिछले मैच में समीर और इस मैच में देखिए प्राश कोहली एक छक्के 3 चौके की मदद से बल्लेबाजी कर रहे हैं। टीम का स्कोर देखिए 23 पर है। पहला ओवर में 18 लुटे यहाँ पर शेख फील्ड का जायजा लिया, उसके बाद है और जगह बना के देखिए फिर से एक बार दाग दिया, मैं तेरी मैना तू मेरा तोता, अरे चौका लगा है मोटा डीजे ठुक छोटा। स्कोर देखिए शागर पहुंचा दिया 27 रन के, कमाल की बल्लेबाजी। गेंदबाज तैयार, टीम का स्कोर देखिए 27 रन है। ओ क्या कमाल की, देखिए एक्रॉस थोड़ा अपने आप को झोंक दिए थे यहाँ पर। फिर से एक बार देखिए मिड विकेट रीजन को चुने थे, स्क्वायर लेग रखा गया देखिए इस चीजों के लिए, पर थोड़ा सा डीप रखा है। क्या मुकाबला चलता हुआ, पढ़ना भी तुझे है लड़ना भी तुझे, और रोशन सर कहते ना लड़ाई खुद से समझना भी तुझे। और अभी तक देखिए टीम का स्कोर 27 है। आगे निकले स्टेप आउट करके, देखिए रनआउट का मौका, लेकिन ऐसे में देखिए तेज भागते हैं भाई और शायद सेफ भी रह गए यहाँ पर। टीम का स्कोर देखिए जाकर पहुंचा है 28 रन है। चलिए नेक्स्ट 11 देखिए गाउदी भी भेलोली, सतीश दादा पाटिल लेके बात करेंगे, माजी सरपंच है और बहुत बढ़िया। और खास करके अजय पाटिल लेके जो सीरीज बने थे टीम के ओनर को देखिए किरोली नाइट में, देखिए उन्हें डेडिकेट किया पर एक बड़ा दिल देखिए बड़ी खिलाड़ी की। और क्योंकि नक्श 11 कहा जाए ना, इन्होंने भी दिल दिखाए, टीम के मुश्किल समय में भी खड़े उतरते हैं ओनर है। टीम हारती है तो फिर भी एंट्री देखिए इनकी तरफ से बढ़ते रहते हैं। दो पैकर बहुत जबरदस्ती हैं, सतीश पाटिल एक तरफ, दूसरी तरफ आकाश पाटिल, और तीसरी तरफ देखिए आग उगल रहे भाई, लेकिन टाइमिंग अच्छा नहीं हुआ, क्या छूटा भाई, दिल तो टूटेगा भाई। मौका था भाई यहाँ पर, मायूस मत हो बंदे, तेरा वो जो छोड़ा नहीं तो वो कर सकता है जो किसी ने सोचा नहीं। एक रन आया है, टीम का स्कोर है और 29 देखिए 29 तक पहुंचे हैं, अभी भी 12 गिनाना बाकी है। चलिए थोड़ा फील्ड का रचना कीजिए और दीजिए, आगे बढ़ रहे हैं। क्रिकेट एकत्र आमदार चषक या स्पर्धेचं दमदार आयोजन या ठिकाणी आपण पाहत आहे। प्रवीणबाई म्हात्रे आमचे उपसरपंच यांच्या वतीने या स्पर्धेचं आयोजन उद्या रात्री 11 वाजता, ज्यांनी विजयाचा चौकार मारला पनवेल विधानसभा मतदारसंघावरती, पनवेल महानगरपालिकेचे शिल्पकार आणि तुम्हा आम्हा
क्या बात है, देखिए यहाँ पर रात काफी हो चुका है लेकिन मैच का आनंद लेते हुए देखिए मटालो सेठ खान कंस्ट्रक्शन के ओनर देखिए कांचन सर बात करेंगे ना, बहुत सारे देखिए दिल जुड़े रहते हैं, बेताब रहते हैं और लोली के लिए देखिए बहुत क्या प्राइज है। और टीम का स्कोर देखिए, नहीं हर दिन मेरे से नंबर लेते रहते हैं, कभी योगेश मणिबी, कभी प्रवीण टेम्बे, कभी प्रवीण गायकर, कभी रोशन पाटिल तारा, क्योंकि जब उनके फेवरेट टीम जिस मैदान में खेलती है, नहीं देखिए बहुत सारा देखिए निस्ता राता जुड़ा रहता है। जैसे हमने जिक्र किया यहाँ पर सतीश दादा पाटिल देखिए बात करेंगे, बिग पैकर बिग ओनर्स है। और इसके साथ इस कायरा कहा जाए तो निश्चित रूप से आकाश दादा पाटिल से है, और उन्होंने तो दायरा दावत रख दी है इस मैच के लिए, अगर मैच जीतते हैं तो। अभी अभी देखिए 2026 में देखिए उनका इस कायरा होटल मामा भांजा, और पूरी देखिए सेलिब्रेशन रहेगी। चलिए कंचन दादा के साथ देखिए ऑनलाइन यहाँ पर मजा लेते हुए टीम का स्कोर देखिए बात करेंगे, थोड़ा सा 30 रन देखिए, हंसी मजाक चल रहा है क्योंकि हमारे मामा का डांस जो यहाँ पर है बड़ी कमाल के भाई, इतनी घातक है और ये रुलाने वाले इंसान को हंसा देते हैं भाई। यहाँ पर यही तो बताए कि महाराष्ट्र की धरती एक ऐसा धरती है जहाँ राजा ने देखिए संघर्ष से सिखाया, उसके साथ जश्न भी सिखाए कि संघर्ष करो उसके साथ जश्न मनाओ। बहुत बड़े देखिए नन्हे मुन्ने जादूगर मोह के देखिए अभी तक जागे हुए हैं। चलिए अगला मैच तैयार है, लेन गेंद देखिए उछाल लेते हुए जिस प्रयास कोहली अभी तक प्रयास में कामयाब थे, लेकिन उन्हें थोड़ा सा रुकते हुए। अभिषेक चोरगी की बात करेंगे ना, पिछला मैच में भला अजय पाटिल लास्ट तक थे, आखिरी तक है, लेकिन इनका ओवर बहुत अहम ओवर था, 2 रन एक सफलता, मैच का यूटर्न ओवर था यहाँ पर, और जिसके कारण देखिए मैच के बने थे मैन ऑफ द मैच। और फिर से एक बार देखिए तीसरा ओवर में आकर वही काम करते हुए। हाँ ये चलिए तीखा बाउंसर देखिए, कहते ना सिगरेट पियो तो कैंसर, शराब पियो तो डांसर है, और गेंद देखिए कंधों के ऊपर तीखा बाउंसर है। और जिस प्रकाश कोहली ने देखिए पिछले 4 गेंदों से 1 रन बनाए, और उससे पहले देखिए 6 गेंद में और उन्होंने 22 रन बनाए। ये चले बैकफुट पर गए, जगह बनाए, पोजीशन बनाए, और उसके बाद देखिए निकाल दिया, झलक 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 दिखला जा 6 रन। पिछले देखिए 4 गेंदों में परेशान थे, और 5वीं गेंद को छक्का टीम का स्कोर देखिए जाकर पहुंचाए। 36 देखिए 36 रन है। चलिए इसके बाद और एक मुकाबला देखिए वेट इंतजार है करते सो देखिए बात करेंगे, मोटिविंगा टीम है तैयार रही है कप्तान से, और उसके साथ देखिए बात करेंगे यहाँ पर पिछले मैच के देखिए दंदनाते हुए मुकाबला जीते मीका 11 देखिए बात करेंगे यहाँ पर मोटी में दोनों कप्तान तैयार रही है, टीम का स्कोर देखिए 36 बना है, लेकिन अभी भी 1 गेंद बचा है भाई। और रोशन सर देखिए मैच थोड़ा सा फिर से एक बार खींचे भाई, इसलिए कहा जाता है ना घर के दरवाजे पर घोड़े की नाल लगाने से सफलता नहीं मिलती है, खुद के पैरों पर लगानी पड़ती है। और इस वक्त लगाते हुए राज देखिए सिंगल तो भागे हैं, प्रतीक उनके साथ देखिए बाहुबली, लेकिन सिंगल के साथ साथ देखिए यहाँ पर और थ्रो थोड़ा सा खराब और फंसे भाई, यहाँ पर फंसे थे लेकिन पहले ही बिखार दिया आकाश छोड़ गए, और थोड़ी फील्डर से वो भी नाखुश है कि डायरेक्ट मेरी तरफ क्यों नहीं फेंके भाई। सोनू तुझा माझ्यावर भरोसा नाही का, आकाश छोड़ के देखिए बता रहे हैं, लेकिन चलिए कोई बात नहीं, गलतियों को भूल जाइए, सबक को याद रखिए। 3 ओवर कंप्लीट है और टीम का स्कोर देखिए 38 रन है, अभी भी 6 गेंद बचा है। क्रिकेट
सतीश है, स्काई 11 देखिए यंगस्टर वर्ल्ड टीम है, और आकाश दादा देखिए अभी भी ऑनलाइन देखिए मैच को देख रहे हैं सीडन, और खास करके स्कायरा होटल में इस वक्त है। टीम अगर क्वालिफाई करती है तो उन्हें देखिए पूरी पार्टी देखिए उनकी खुद की होटल पर मामा भांजा, और बड़ी नाम देखिए कंचन सर हमेशा देखिए आज हर युवा के देखिए कमेंटेटर लीजिए खिलाड़ियों का देखिए पसंदीदा पैकर देखिए, जैसे सतीश दादा पाटिल हमने जिक्र किया पर गाँव देवी बेलुली के लिए देखिए अजीत सरपंच है, और आकाश दादा की देखिए स्वभाव एक बड़ी अच्छी है, जब भी मिलते हैं और आते हैं तो शायद वो आज आए नहीं कंचन दादा, अगर आते हैं तो देखिए कैश प्राइज खिलाड़ियों के साथ कमेंटेटर लीजिए, डीजे लीजिए, अंपायर लीजिए, और उन्होंने बताया अगर टीम क्वालिफाई करती है तो अंतिम नाइट आएंगे और बारिश करेंगे। होटल के ओपनिंग में देखिए सभी को आमंत्रण देते हैं, दिल से बड़े अच्छे भाई, तभी तो देखिए आज ठाणे डंबोली से लेकर रायगढ़ पे भी राज कर रहे हैं। इसलिए कहा जाता ना ठाणे रायगढ़ दोनों भाई और दोनों के दोनों तबाही। और एक तरफ देखिए सतीश दादा पाटिल बेलोली, दूसरी तरफ देखिए रायगढ़ की टीम खेल रही है लेकिन आकाश दादा पाटिल से, और उनकी खुद की टीम भी देखिए खेलते हैं, शीडॉन टीम है। बहुत बढ़िया देखिए पूरी स्पोर्ट्स सोच देखिए सीजन की शुरुआत में, और हमेशा देखिए हर सुर दुख में वाल उनका जाना आना लगा रहता है, शादी में लीजिए किसी समय में लीजिए। मैच थोड़ा सा देखिए इंपोर्टेंट है क्योंकि आखिरी बार देखिए प्रतीक पाटिल ने टीम के बाहुबली, लेकिन ओ क्या छूटा यहाँ पर, दिल तो टूटा होगा भाई, चिंगो चिंगो, लेकिन हमारे रोशन दादा पाटिल लेके जो पूरी मैनेजमेंट वर्ल्ड टीम को करते हैं, चाहे उनके टूर्नामेंट से लेकर टीम के बैलेंस है मैदान के बाहर है, खुश रहेंगे भाई। रोशन दादा पाटिल आइए, हमारे प्रफुल्ल दादा पाटिल लेके बात करेंगे, बहुत सारी टीम के पीछे समीर दादा पाटिल लेके हमने देखे यहाँ पर 40+ में बहुत बढ़िया, सुभाष दादा हमारे दादा पाटिल भी देखिए, और वाल के देखिए 40+ टीम में कमाल का काम करके चले गए कंचन सर है। अब इनकी रेगुलर टीम है लेकिन नक्शे 11 देखिए गाँव देवी बेलोली टीम बड़ी इन्फॉर्म टीम है, और आज अजय पाटिल ने बताया कि हम जीत नहीं, हम टीम की परफॉर्मेंस और अच्छा चाहते हैं। एक्रॉस खेला यहाँ पर, जब तक गेंद को रोका जाता तब तक देखिए पहला रन, और दूसरे के लिए भागे हैं आकाश चोरगी, घसीट कर लाना चाहते थे दूर से, थ्रो थोड़ा उनसे दूर रहा लेकिन टेनिस के हाथों में चिपकता नहीं भाई, फिसलता है। स्कोर देखिए 41 तक पहुंचा है। रोशन पाटिल सर देखिए तारा बहुत अच्छा देखिए इस टूर्नामेंट में 2 दिन का इन्हें समय दिया गया था लेकिन समय देखिए बहुत अभाव है, जिसके कारण देखिए बात करेंगे भारतीय जनता पार्टी के देखिए खास करके करनाला विभाग के देखिए अध्यक्ष है, और बहुत बढ़िया देखिए करनाला प्रीमियर लीग भी रहा, और आने वाला सोच है उनकी साल सोच है कि उस लीग को और बड़ा बना जाए। और विसावा रिसोर्ट, ओ ये चलिए रिसोर्ट पर आना है तो इस तरह से देखिए डिश कार्ड आपको मिलता है, और जिस तरह के प्रयास को इस वक्त देखिए इंतजार के साथ साथ है कमाल की टाइमिंग चौका देता हुआ। ये बात बताएं कंचन सर, महाराष्ट्र की धरती पर देखिए ऐसे ऐसे चेहरे हैं जिन्होंने हमेशा देखिए आज देखिए यहाँ पर खेल रहे हैं। वाल देखिए बेलोली हमारे दिनेश पाटिल सर बंधु, पिछले मैच में देखिए वो ऑनलाइन जुड़े थे, इस मैच में भी बहुत देखिए टीम को उनकी भी अच्छा सपोर्ट स्टार्ट किया, प्राइस है व्हाइट कैचा पर उप सरपंच हमारे कंचन सर भी देखिए व्हाइट एक्स्ट्रा से रन आता हुआ। और वाल की बात करेंगे कि आवाज है श्रीमंत घरत सर इस वक्त देखिए उड़ीसा में है, जगन्नाथपुरी दर्शन कर रहे हैं, कुछ समय पहले हमें वीडियो कॉल किए थे। वेलकम है कंचन दादा तुम्ही पण या जगन्नाथपुरी दर्शन साथी। कंचन दादा की फैमिली आए थे, वापस दौरा था लेकिन टीम का स्कोर 41, लेकिन ट्रेंडिंग में देखिए हमारे रोशन पाटिल सर तारा आउट ऑफ सीजन देखिए फैमिली के साथ वो भी मनाली लीजिए घूमना पसंद करते हैं, और इस बार सोच बनाए हैं उड़ीसा के लिए, लेकिन टीम का स्कोर देखिए यहाँ पर 48 रन। रोशन सर बात करेंगे ना, बातें करेंगे तो बहुत ही बात है, लेकिन से मैच की सिचुएशन थोड़ा सा गंभीर है। 48 रन बनाए, कितना बफा की जिक्र करेंगे ना, बफा की बातें करेंगे सिर्फ ये आमदार ट्रॉफी में देखिए, लेकिन कुछ कुछ चीजें आज देखिए टेनिस क्रिकेट में ये देखिए हमारे नसीब सेठ भूल रहे हैं,
अलीबाग में देखिए और फाइनल, क्योंकि जो मोह टीम देखिए व्हाइट का हिजाब बहुत बड़े पैकर देखिए मीत 11 के नाम से, लेकिन बहुत सारे टीम के पैकर, लेकिन फाइनल नाइट है दादा की जो आज जरूर बड़ी एंट्री होगी। आज कांचन दादा ने बताया कि दादा दूर हैं और निश्चित रूप से घर की टीम भी यहाँ पर प्रवीण दादा देखिए खास करके मेघा 11 देखिए मुंह के नाम से, और ये चलिए खींचा है भाई यहाँ से, ऊंचाई ली है लेकिन देखते हैं लंबाई कितनी यहाँ पर दूरी की है। 1 बाउंस देखिए 4 रन आता हुआ, और जिसके साथ साथ देखिए 4 ओवर का खेल भी कंप्लीट होता हुआ और टीम का स्कोर देखिए जाकर पहुंचा है 53, 53 रन और 54 का बड़ा टारगेट है, और ये टारगेट के लिए बहुत पसीना बहाना होगा, लेकिन कांचन सर कुछ कहा नहीं जा सकता है। कहते हैं ना अक्सर देर रातों में फूल को भी पता नहीं होता है, सुबह होते ही मंदिर जाना या कब्रिस्तान जाना है। लेकिन 17 गेंद के बाद 43 रनों का इनिंग्स, प्रयास को एक बार जोरदार ताली भाई, व्हाट आ इनिंग्स है। पिछले 2-3 मैच से कमाल की इनिंग खेल रहे हैं बैटर्स लगातार, लेकिन टॉच के लिए चले दोनों कप्तान से है वहां पर तैयार, टॉच करके लेते हैं। 54 का टारगेट है, चलेंगे रोशन पाटिल सर तारा की तरफ, और उसके बाद देखिए हमारे जख्मी दिल मनोहर पाटिल सर जुड़ेंगे आखिरी मैच में। क्रिकेट स्पर्धा भव्य आकर्षक, डे नाईट हा आमदार चषक। क्रिकेट स्पर्धा भव्य आकर्षक, डे नाईट हा आमदार चषक। अवती भवती जमलेत प्रेक्षक गणेश मैदानी, अरे या स्पर्धेचे केले आयोजन मोरया संघानी, मोरया क्रिकेट संघ। चलिए मोह के कप्तान कहाँ गए भाई यहाँ पर, नहीं टॉस देखिए मोटे भिंगार टीम को चली जाएगी। करते इस सर्दे के बाद मोटे भिंगार टीम के कप्तान मौजूद हैं। मेघा 11 देखिए मोह टीम के कप्तान, अगर गेंद गिरती है तो फिर टॉच सीधा, ये देखिए भाग कर आ रहे हैं। पता है भाई घर की भी टीम हो, लेकिन रूल रेगुलेशन है दोनों के लिए पर सेम है भाई। चलिए भारतीय जनता पार्टी के देखिए कार्यकर्ता रवि दादा पाटिल देखिए उनके हाथों से टॉच किया जा रहा है। हेड इज द कॉल। तो चलिए बात करेंगे, हेड इज द कॉल था यहाँ पर मोटे भिंगार टीम की, लेकिन घर की टीम ने यहाँ पर टॉस जीते। दोनों टीम के लिए बेस्ट ऑफ लक देना चाहेंगे। सर्व पहिला फक्त डिसिशन वाला फिल्डिंग तुमच्या संघामध्ये बघा भरपूर खेळाडू अतिशय सुंदर फलंदाजी गोलंदाजी केले। तुमच्या सपोर्टर बद्दल काय बोलणार, बोल 2 शब्द बोल बाबा। बघा तुमच्या काय समर्थक सपोर्टर्स त्यांच्या बद्दल 2 शब्द काय बोलणार। सपोर्टर आहेत म्हणून टीम आहे, सपोर्ट चांगलं करतात म्हणून खेळ चांगला होतो बस। चलिए ये देखिए कैप्टन भाग रहे हैं। टॉस देखिए बात करेंगे यहाँ पर मोह टीम के कप्तान ने जीते हैं, लेकिन शर्माते शर्माते भागे, लेकिन फील्डिंग लेकर चले गए। और बैटिंग के लिए देखिए यहाँ पर करते सर मोटे भिंगार टीम को आपको तैयार रहना पड़ेगा। चलते रोशन सर देखिए बात करेंगे, तारा गांव के एक बुलंद आवाज है देखिए, ग्रामीण धमाका से लेकर से चाहे भिवंडी लीजिए, पेन लीजिए, उरण लीजिए, पनवेल लीजिए, रायगड ठाणे मध्ये ज्याच्या नावाच्या दरारा आहे रे, असं कुठला गाव नाही रे जिथे रोशन पाटील सराच्या नाव नाही रे। खास करके देखिए तगड़ी आवाज है। धन्यवाद बाबूशा। अपकमिंग टुर्नामेंट आणखी एक मोठी स्पर्धा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येईल। शूरवीर शंभूराजे चषक 2026 प्रकाश होतातील नाईट टेनिस क्रिकेटचे सामने 18 मार्च ते 22 मार्चच्या दरम्यान या स्पर्धेचं आयोजन असेल। प्रथम क्रमांक 1,11,111, द्वितीय क्रमांक 55,555, तृतीय क्रमांक 33,333, चतुर्थ पंचम आणि षष्टम प्रत्येकी 25,555 मालिकावीर टू व्हीलर बाईक या स्पर्धेमध्ये दिली जाईल। पेण ग्रामीण मधील 24 संघ, ओपन ग्रामीण मधील 16 संघ आणि 8 तालुका आपचे संघ तुम्हाला या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतील। स्पर्धेची प्रवेश फी असेल फक्त 14,000। आयोजक निशाकर गरज,
त्याचबरोबर ॲडव्होकेट जगदीश पाटील, संजय घरत आणि लीलाधर म्हात्रे भारतीय जनता पार्टीचे दमदार नेतृत्व आणि त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा तुम्हाला पेणनगरीमध्ये पाहायला मिळेल आणि या स्पर्धेचं टेलिकास्ट केलं जाईल साईप्रीत लाईव्ह या चॅनलच्या माध्यमातून. ज्या कोणाला या स्पर्धेमध्ये सहभागी व्हायचं असेल त्यांनी आमच्याशी संपर्क साधा, जरूर तुम्हाला त्या ठिकाणी प्रवेश मिळेल. धन्यवाद. चोपन्न धावांचा पाठलाग या ठिकाणी करायचा आहे. 54 चं टार्गेट वाहा संघाने उभं केलं पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना. चोपन्न धावांचा पाठलाग करायचा. 13.50 हा रिक्वायर्ड रन रेट या मॅच मध्ये आहे. सलामीवीर अजय पाटील अँड आकाश पवार. चला लवकरात लवकर आपण डावाला सुरुवात करा. मोह संघाने पुढच्या सामन्याचा टॉस जिंकलाय. मोठे विंगर आणि मोह ही लढत त्या ठिकाणी पाहायला मिळेल. परंतु या अगोदर या ओव्हरचा, या 4 ओव्हरचा थ्रिल, रोमांचक थरार तुम्हाला इथे अनुभवायला मिळेल. सतीशदादा पाटील. चला बॉल हवाय नवीन. बॉलची आपण पूर्तता करा मैदानामध्ये. जयेश बॉल दे तिकडे. सतीशदादा पाटील दमदार करतर नेतृत्व भारतीय जनता पार्टी अध्यक्ष बेलवली, माजी सरपंच आणि नाईट स्पर्धेचे यशस्वी आयोजक 40+ मास्टर या संघाचे पुरस्कर्ते. तर दुसऱ्या बाजूला स्कायरा 11 म्हटलं की आकाशदादा पाटील शिरडोन या संघाचे पुरस्कर्ते आहेत. बिग फाईट, डू ऑर डाय. प्रतीक पाटील पहिल्या ओव्हरसाठी बॉलिंग मार्कवर तुम्हाला त्या ठिकाणी येताना पाहायला मिळतील. पहिलं षटकासाठी प्रतीक पाटील यांना आपण पाहणार आहोत. 54चा पाठलाग करायचा. मागच्या मॅचमध्ये 5 ओव्हरमध्ये 72 धावांचा पाठलाग करताना सूर्याने काय बॅटिंग केली. अन्वेषने त्या खरतर इनिंगवरती 7 चढवला. अन्वेषने देखील चांगली बॅटिंग करत असताना तो सामना मोह संघाने जिंकला आणि बलाढ्य नांदगाव टीमला त्या ठिकाणी पराभूत केलं. मनीष कुटलेची अर्धशतकीय इनिंग देखील आपण पाहिली त्या सामन्यामध्ये. आणि यावेळेला अजय पाटील किरवली नाईट स्पर्धेमध्ये अजय पाटील मालिकावीर राहिला होता आणि त्याला मिळालेली बाईक या संघाचे पुरस्कर्ते सतीशदादा पाटील यांना डेडिकेट केली होती. त्यांनी सांगितलं होतं खरं तर अनेक वेळा संघ पराभवाच्या छायेमध्ये असो किंवा संघ चांगल्या परफॉर्मन्समध्ये असो, नेहमी संघाला पाठबळ ज्याने दिलंय अडचणीच्या काळापासून ते सतीशदादा पाटील. त्यांनी मात्र ती बाईक डेडिकेट केली होती. पहिला बॉल ओव्हरसाठी. बॉल तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट. बॅकफुटला गेले. कट करत असताना पहिल्या बॉलवरती गोल्डन विकेट. सुरुवातीलाच मन बनवलं होतं या ठिकाणी कट शॉटचा. हलक्या हाताने मात्र खेळत असताना त्या ठिकाणी हलकीशी कडा घेतली. कॉट बिहाइंड द विकेटच्या स्वरूपात बिग विकेट डाऊन. अजय पाटील बॅक टू द डगआउट. गोल्डन डक. शून्याचा भोपलाही न फोडता मैदानाच्या बाहेर गेला अजय पाटील. आता आकाश चोरगे, आंद्रे रसल, आकाश चोरगे मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळेल. मसल पॉवर आकाश चोरगेची आपण नेहमी पाहिली. लांब लचक फटके हे त्याच्या बॅटमधून नेहमी पाहायला मिळाले. परंतु यावेळेला अजय पाटील स्वस्तात बाद झाला. त्यामुळे जबाबदारी वाढली आली आहे. बॅटिंग करत असताना आकाश चोरगेवरती आकाश पवार या 2 खेळाडूंवरती फॅक्टर. 3 खेळाडू. पहिला खेळाडू शून्यावरती बाजूला प्रतीक बॉलिंग मार्कवरती आहे. प्रयास त्या ठिकाणी विकेट किपरच्या भूमिकेमध्ये आहे. वहाळ आणि बेलवली या 2 टीम मध्ये ही लढत. कोण जिंकणार हा सामना सुपर 12 मध्ये आजच्या रात्रीमध्ये कोणता संघ क्वालिफाय होईल. वहाल 40+ हा संघ सुपर 12 मध्ये ऑलरेडी क्वालिफाय झाला आजच्या दिवसामध्ये. अजून एक संघ या मॅच मधून सुपर 12 मध्ये क्वालिफाय होईल आणि त्यानंतर आणखीन एक शेवटचा सामना तुम्हाला आजच्या रात्रीमध्ये पाहायला मिळेल. तो सामना असेल तो म्हणजे मोठे विंगर आणि मोह या 2 टीम मध्ये. ओव्हर द विकेट, प्ले अँड मिस.
अपील झाली होती त्या ठिकाणी विकेटसाठी, परंतु यावेळेला हा निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. अजून एक डॉट बॉल, अजून एक निर्धाव चेंडू. 54चा पाठलाग करताना मात्र स्टार्ट चांगला हवा आहे बॅटिंग करणाऱ्या बेलोली टीमला. अजय पाटीलचा बहुमूल्य विकेट. हाफ ट्रॅकर उडवला बॉलला स्क्वेअर लेगच्या बाहेर. इट्स आउट ऑफ द पार्क. आकाश चोरगेचं आक्रमण, षटकार. सहा धावा या फटक्यावरती मिळाल्या. अकाउंट ओपन झालं. आकाश चोरगेचं अकाउंट ओपन झालं त्या ठिकाणी बेलवली संघाचं. बेलवलीमध्ये देखील नाईट स्पर्धा सध्या चालू आहे. डीडीसी लाईव्ह धनंजय भाई यांची स्पर्धा. परंतु यावेळेला बेलोली संघ मोहनगरीमध्ये सहभागी झाला. खेळताना आपण पाहता आमदार चषक या स्पर्धेमध्ये 21 बॉलमध्ये 48 समीकरण बाकी आहे. फुल लेंथ लॉफ केल्या बॉलला उंची घेतली आहे. फिल्डर जज करतो झेल होईल का, झेलचा प्रयत्न आणि अखेरकार हा झेल सुटलाय. जीवनदान. चांगला प्रयत्न सुजलने केला होता डीप मध्ये. तर अगदी मागे जात असताना त्या ठिकाणी बॉलवरती नजर ठेवणं, झेल पकडणं तितकं सोपं नाहीये, परंतु ऑलमोस्ट झेल हातामध्ये आला होता आणि या मोमेंटला जर का झेल टिपला असता तर कॅच ऑफ द नाईट या ठिकाणी हा झेल राहिला असा. परंतु 2 धाबा इथे मिळतील टीम बेलोलीला. 20 मध्ये 46 समीकरण बाकी आहे अजून या मॅच मध्ये. 20 चेंडू आणि 46 धाबा हे कॅल्क्युलेशन अजून या सामन्यामध्ये आहे. मॅच ऑन. सामना संपलेला नाहीये. सामना अजूनही बॅलन्स आहे. पुन्हा एकदा लेंथ बॉल टाकलाय, वेगात टाकलाय. बॅटचा फेस लवकर क्लोज होत असताना आपण पाहिलं त्या ठिकाणी निर्धाव चेंडू. आकाश चोरगेसाठी आपण पाहिलं हा निर्धाव चेंडू. डॉट बॉल. वन्स अगेन डॉट. 19 बॉल आणि 46 धाबा या ओव्हर मधला शेवटचा बॉल. 8 धाबा या स्कोर कार्ड वरती आहेत. पहिल्या इनिंग मध्ये आपण कंपॅरिझन केलं तर तिथे 12 होत्या. इथे स्वतः प्रतीक पाटील झेल खाली होते आणि फॉलो थ्रू मध्ये झेल सोडलाय. असं वाटलं सॉफ्ट डिसमिसल होता की काय आकाश चोरगे हा खेळाडू, परंतु इथे संधी निर्माण झाली होती ती मात्र गमावली प्रतीक पाटीलने. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती आहेत त्या ठिकाणी 1 गडी बाद 9. संघ देखील खेळताना पाहिला अनेक वेळा. स्कायरा 11 नेरे संघ देखील आपण खेळताना पाहिला अजित गवते यांचा. बऱ्याच संघांना पुरस्कृत करणारे आकाश पाटील. 18 बॉल मध्ये 45 धावा. हा सामना तितका सोपा नाहीये. हरिभक्त पारायण, घनश्याम पाटील बॉलिंग मार्क वरती. स्कायरा 11 वहाळ हा संघ मैदानामध्ये खेळतोय आणि आकाश पाटील स्कायरा 11 चे सर्वेसर्वा यांच्या वतीने आमच्या कॉमेंट्री बॉक्स साठी 1000चं पारितोषिक आलंय. त्यांचं मनापासून आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. मामा भांजे हॉटेल आम्हालाही निमंत्रण होतं. कर्द खोनी फाट्यावरती त्या ठिकाणी त्यांचं हॉटेल आहे. ऑथेंटिक फूड तुम्हाला नक्कीच त्या ठिकाणी मिळेल. आवर्जून भेट द्या त्या हॉटेलला. स्कायरा 11 बॅकफुटला गेले. कवसला हा फटका. बॅकफुटला जाऊन पंच करत असताना खेळले त्या ठिकाणी 1 सिंगल मिळेल. आकाश चोरगे यांच्या बॅटमधून 1 धाव मिळाली. धावसंख्या धाव फलकावरती आतापर्यंत आहे त्या ठिकाणी 1 गडी बाद 10. 17 चेंडू मध्ये 44 धावांचं समीकरण. 17 बॉल मध्ये 44 धावा. स्कायरा 11 चे सर्वेसर्वा स्कायरा 11 वहा संघाचे पॅकर
यशस्वी पॅकर, यशस्वी पुरस्कर्ते आकाश पाटील यांच्या वतीने 1000चं पारितोषिक आमच्या कॉमेंट्री बॉक्ससाठी आलं, त्यांचं मनापासून आभार. 17 बॉलमध्ये 44 धावा हे समीकरण या मॅच मध्ये आहे. हा सामना अजूनही बॅलन्स आहे, परंतु अजय पाटीलचा विकेट हा अतिशय महत्वाचा होता. स्कायरा 11 वहाळ. मुलगी जन्माला आली की घरामध्ये लक्ष्मी आली. स्कायरा या नावानं मात्र भरपूर भरभराटी आकाश पाटील यांच्या जीवनामध्ये आली. फॉलिंग सिफ, फुल टॉस बॉल कन्वर्ट करायचा होता, परंतु फटका फसलाय आणि फॉलिंग सिफ मध्ये मात्र अडकलाय आकाश पवार हा खेळाडू. 1 मोर विकेट डाऊन. आणखीन एक धक्का बसेल टीम बेलवलीला. आणखीन एक धक्का बसलाय मैदानाच्या आतमध्ये. राकेश म्हात्रे, वन ऑफ द लिजंड, अनुभवी खेळाडू मैदानाच्या मध्ये दाखल झालाय, परंतु एका बाजूला घनश्यामला आणखीन एक विकेट मिळाला. पहिल्या ओव्हरमध्ये विकेट काढला होता प्रतीकने आणि यानंतर घनश्यामला एक विकेट मिळाला. धावा फलकावरती 10. 1.2 चेंडूचा खेळ संपलाय. 54चा पाठलाग करत असताना आता येणारे बॉल असेल मैदानामध्ये विजयासाठी तब्बल 44 धावा. वेगवेगळ्या इंटरव्हल नंतर जर का विकेट मिळाले तर प्रेशर मध्ये येईल त्या ठिकाणी बॅटिंग करणारा बेलवली संघ. घनश्याम पाटील राऊंड द विकेट, स्विच केला बॉल, रिव्हर्सचा प्रयत्न होता. एक्स्ट्रा कव्हर रिझन कडे खेळत असताना इथे फक्त सिंगल डबलने कोणत्याही प्रकारचं प्रेशर क्रिएट होणार नाहीये फिल्डिंग टीम वरती. चांगला मोमेंटम मिळाला आता वहाल संघाला. स्कायरा 11 वहाल या टीमला. मैदानाच्या आतमध्ये 1 धाव मिळाली. 11 धावा फलकावरती आहेत. अजूनही 15 बॉल, तब्बल 43 समीकरण या मॅच मध्ये आलंय. 15 चेंडू मध्ये 43 धावा. जबरदस्त लढत सध्या आपण त्या ठिकाणी एन्जॉय करत आहोत. मध्यरात्र झाली आहे. लॉफ केल्या बॉलला, ओव्हर पिच, लॉंग ऑफ कडे खेळत असताना डीप मध्ये चांगली फिल्डिंग, फक्त सिंगल थ्रू द कव्हर्स. मला वाटतं प्रत्येक वेळी स्कायरा 11 वहाल संघासाठी घनश्याम पाटील हा खेळाडू मॅजिकल बॉलर राहिलाय आणि कमालीचं व्हेरिएशन दाखवत असताना यावेळेला मात्र त्याच्या माध्यमातून दबाव वाढत चाललाय बॅटिंग करणाऱ्या बेलोली संघावरती. स्कायरा 11 वहाल संघ आता थोडा हवी होत चाललाय. 12 धावा फलकावरती 42 ची गरज आहे. क्या बात आहे. राऊंड द विकेट, स्विंग अँड मिस, अप्रतिम चेंडू. वाईड लाईन कॉरिडॉरच्या आतमधून बॉल चालला निर्धाव. यस, या ठिकाणी डॉट बॉल रेफर केलाय. तिसऱ्या पंचांची मदत या ठिकाणी घेण्यात आलेली आहे. रिव्ह्यू वापरला, चेक केलं जाईल. बॉल वाईड आहे की नाहीये याची मात्र तपासणी केली जाईल तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून. प्रेम वाघमारे, चंदू वाघमारे, फेअर डिलिव्हरी, लिगल बॉल. रिव्ह्यू गमावलाय त्या ठिकाणी बॅटिंग टीमने. बघा, विशिष्ट पद्धतीचा कोण क्रिएट करत असताना बॉल वाईड लाईनच्या आतमधून निघालाय त्या ठिकाणी किपरकडे. त्यामुळे हा डॉट बॉल डेफिनेटली राहील आणि रिव्ह्यू वापरला होता त्यामुळे खरं क्लॅरिफिकेशन झालं या बॉलचं. डॉट बॉल आहे. 12वा खेळाडू देखील बसलेला आहे. पुन्हा एकदा रिव्हर्सचा प्रयत्न, आणखीन एक निर्धाव चेंडू. क्या बात आहे. नन्ना मुन्ना राही, घनश्याम भाईचं हे षटक राहिलं आता निर्णायक. या षटकामध्ये धावा आल्या फक्त आणि फक्त 3. 2 षटकांच्या समाप्तीनंतर बेलवली संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती लागताना आपण पाहिली तब्बल त्या ठिकाणी 12. आता येणारे बॉल 12. विजयासाठी 42 समीकरण. डीजे साहेब प्रशांत दादा, आमदार साहेब प्रशांत दादा, दादांच्या नावाची क्रिकेट स्पर्धा. साई प्रीती या चॅनलला बघा, प्रक्षेपण आहे लाईव्ह सीधा. टीव्ही वरती आणि मोबाईल वरती. 12 बॉल मध्ये 42. 21.00 हा रिक्वायर्ड रन रेट या मॅच मध्ये आला बेलवली संघासमोर. स्कायरा 11 वहाळ या संघाने मात्र दमदार कामगिरी साकारलेली आहे. आमचे प्रवीणदादा म्हात्रे 22 सरपंच, एकच वादा. प्रवीण दादा या स्पर्धेची आन बान शान, या स्पर्धेचे शिल्पकार, दमदार युवा नेतृत्व, प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणारे या ठिकाणी प्रवीणभाई म्हात्रे यांना आपण सध्या ऑन स्क्रीन पाहत आहे.
घनश्याम भाई यांच्यासाठी मात्र जे षटक 3 रनचं टाकलं त्या 3 रनसाठी त्या षटकासाठी स्कायरा 11 वहा संघाचे सर्वे सर्वा पुरस्कर्ते आकाश शेठ पाटील यांच्या वतीने 1000चं पारितोषिक आले घनश्याम पाटील या खेळाडूसाठी. क्या बात आहे, घनश्याम बघा हसतोय. एक 1000चं पारितोषिक आमच्याकडे जमा झालंय. घनश्याम तुमचं जीएसटी लावू. घनश्याम पाटील यांच्यासाठी हे पारितोषिक आलंय. 12 चेंडूमध्ये 42 धाबा. बाबूशा सांगतो जीएसटी. 12 बॉल 42 बॉल तयार. याही वेळेला ओव्हर पिच लॉफ करत असताना 20 मध्ये लॉंग ऑफला बॉल चाललाय. फक्त सिंगल 11 बॉल मध्ये 41 धाबा. अजय पाटीलचं झटपट बाद होणं कदाचित टेन्शन वाढवणारं राहिलं या संघासाठी बेलवली टीमसाठी, परंतु अजूनही मॅच संपलेली नाहीये. वर्ल्ड एक्सपिरियन्स मैदानाच्या आतमध्ये राकेश म्हात्रे आक्रमण करतील का हे पाहावं लागेल. गेले कित्येक वर्षाचा अनुभव ज्यांच्याकडे आहे, आणखीन आक्रमकता त्यांच्याकडे असणारे खेळाडू. बेलोली संघाकडे बॅटिंग लाईनअप चांगली आहे, त्यामुळे नक्कीच ही मॅच रफ अँड टफ होईल. 11-41 जवळजवळ त्या ठिकाणी आपण पहिला 6 षटकार डेफिनेटली मारावे लागतील हा सामना जिंकण्यासाठी बेलोली टीमला. क्या बात आहे, अप्रतिम स्लॉग हिटचा प्रयत्न होता. डोळे बंद झाले अगदी. बॅटचा फेस लवकर क्लोज झाला. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. पायांचा वापर करावा लागेल. पायांच्या हालचाली गरजेच्या आहेत या मॅच मध्ये. का तर या गोलंदाजाच्या अगेन्स्ट बॅटिंग करत असताना जितकी चांगली मुवमेंट होईल तितके मोठे फटके येतील. स्टेप आउट कबसला खेळले. पुन्हा एकदा हा फटका देखील तितका चांगला इम्पॅक्ट टाकू शकलेला नाहीये. फक्त सिंगल मिळाली. आता येणारे 9 चेंडू आणि तब्बल 40 धाबा हे कॅल्क्युलेशन या मॅच मध्ये आलंय. काय गोलंदाजी केली घनश्यामने मागच्या ओव्हरमध्ये. घनश्यामच्या षटकासाठी आकाश शेठ पाटील स्कायरा 11 वहा संघाचे पुरस्कर्ते यांच्या वतीने 1000 पारितोषिक आलंय. 9 बॉल 40 धाबा. पुन्हा एकदा प्ले अँड मिस. अप्रतिम जबरदस्त मारा. डॉमिनेट करत असताना फलंदाजाला आणखीन एक निर्धाव चेंडू. सुजल अँगल बनवत असताना बघा काय बॉल कट झालाय, बाहेर काढलाय. अप्रतिम भरपूर हातभर बाहेर काढला सुजलने चेंडूला. वन्स अगेन दबाव आणि दबावच फलंदाजी संघावरती राहिला. बेलोली संघावरती अप्रतिम गोलंदाजी आपण पाहिली. मॅजिकल स्पेल या ठिकाणी आपण पाहिला गोलंदाजाच्या माध्यमातून. 7 चेंडू मध्ये 40 धाबा. आव्हान अतिशय अवघड. वन्स अगेन आणखीन एक डॉट बॉल. क्या बात है, अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली सुजलच्या माध्यमातून. वन्स अगेन डॉट बॉल. आता 6 बॉल मध्ये 40 धाबा. स्पर्धेचा आजचा करता तो दुसरा दिवस रात्र फॉर्मॅट मोरिया क्रिकेट संघ आणि ग्रामस्थ मंडळ मोह आयोजित या ठिकाणी आपण पाहत आहे. खरं तर आदरणीय लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर साहेब रायगड जिल्ह्याचे भाग्यविधाते ज्यांच्या 75वा अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्तानं या ठिकाणी आमदार चषक या स्पर्धेचं दमदार आयोजन मोह नगरीमध्ये करण्यात आलेलं आहे. आणि या स्पर्धेमध्ये खरं समालोचन करण्याची संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल नक्कीच स्पर्धेचे शिल्पकार भावी सरपंच या ठिकाणी प्रवीणभाई म्हात्रे आणि त्याचबरोबर आमचे मित्र सार्थक, त्याचबरोबर आमचे मित्र राहुल, संपूर्ण या ठिकाणी मोह संघाचा आणि मोह ग्रामस्थांचा हृदयाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करील. कारण यानंतर एक सामना बाकी आहे. मनोहर यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. आमचे मित्र 6 बॉल 40 धाबा. उत्कृष्ट स्कोरर आमचे कांचन पालकर, तेही भारतीय जनता पार्टीचे उपसरपंच आहेत. आम्ही देखील युवा मोर्चा अध्यक्ष आहोत. बाबूशाह देखील आमच्या समवेत आहे. त्याचबरोबरीने मनोहर पाटील, त्यांना आपण पाहता, चंदू वाघमारे यांची संपूर्ण टीम, ऑफिशियल्स, त्यांचा आभार. चला घाई करा. लास्ट ओव्हर. 6 बॉल 40. थोडी घाई करायची आपण. अंतिम षटक फक्त आणि फक्त आता औपचारिकता शिल्लक राहिली. धीरज पाटीलचा पहिला बॉल. प्ले अँड मिस. वन्स अगेन डॉट. क्या बात आहे. दुसऱ्या ओव्हरला जेव्हा घनश्यामने सुरुवात केली तिसऱ्या ओव्हर पासून आतापर्यंत धावा आपण जर पहिल्या 13 बॉलमध्ये फक्त आणि फक्त 5च आल्या. जबरदस्त कमबॅक या ठिकाणी आपण पाहिलं. स्कायरा 11 वहा संघाचं 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पुन्हा एकदा लेंथ बॉल. शरीराचा वेध घेत असताना अजून एक डॉट. पूर्णपणे बॅकफुटला गेला या ठिकाणी बेलवली संघ. स्कायरा 11 वहा संघ आता विजयाच्या उंबरट्यावरती. आज खरं तर दुग्ध शर्करा आयोग म्हणावं लागेल. वहाल 40+ संघ देखील सुपर 12 मध्ये क्वालिफाय झाला आणि यदा कदाचित
जर का वहाल स्कायरा 11 वहाल संघ जर देखील क्वालिफाय झाला तर एकाच गावचे दोन संघ एका स्पर्धेमध्ये एका दिवसामध्ये 4 बॉल 40 क्रिकेट आहे. कांचन पालकर सर आपण घोषणा करू शकत नाहीये विजयाची. एक्स्ट्रा कव्हर रिझनकडे 4 धावा, 3 बॉल 36 धावा. क्रिकेट स्पर्धा भव्य आकर्षक डे नाईट हा आमदार चषक क्रिकेट 3 चेंडूमध्ये 36 अशक्य असं आव्हान विजयाच्या उंबरठ्यावरती आहे. पराभवाच्या गर्दछायामध्ये चाललाय या ठिकाणी नक्ष 11 बेलवली हा संघ. क्या बात आहे. उशीर जरूर झाला पण या फटक्यामध्ये दम आहे. दमखम दाखवत असताना राकेश मात्रे लास्ट ओव्हर मध्ये ब्लास्ट षटकार. आमदार साहेब प्रशांत दादा, आमदार साहेब प्रशांत दादा, दादांच्या नावाची क्रिकेट स्पर्धा. षटकाराला आता 2 बॉलचा खेळ बाकी आहे फक्त आणि फक्त मॅच मध्ये औपचारिकता शिल्लक राहिलेली आहे. परंतु यानंतरचा सामना मोठे भिंगार आणि मोहोचला बॉलची पूर्तता करा. मैदानामध्ये बॉल हवाय. जयेश बॉल घेऊन बॉल द्या आतमध्ये. बॉलची आपण मागणी करताय मैदानामध्ये. बघा मॅच बॉल देखील आलेला आहे. फक्त 2 बॉल बाकी आहेत आणि सामना मात्र आता एकतर्फा झालाय. स्कायरा 11 वहाळ हा संघ पूर्णपणे विजयाच्या उंबरठ्यावरती आहे. सुपर 12 मध्ये ए पोल मधून पहिला संघ आता कोणता क्वालिफाय होईल हे सांगणारे हे 2 बॉल आहेत. सुपर 12 मध्ये यातून मात्र विजेता संघ क्वालिफाय होताना पाहायला मिळेल. ओव्हर दी विकेट बॅकफुटला आले, कवसला खेळले. इथे देखील आपण पहिला पराभवाचं मार्जिन कमी करणारी सिंगल आली. शेवटचा बॉल सुपर 12 मध्ये आजच्या रात्रीमध्ये क्वालिफाय होणारा संघ त्याची आपण घोषणा आपण नक्कीच करणार आहोत या बॉल नंतर. लास्ट बॉल शेवटचा चेंडू वेगात टाकला. डाऊन दी लेग वाईट बॉलचा इशारा त्या ठिकाणी पाहायला मिळाला. आणखी प्रतीक्षा करावी लागेल या सामन्याच्या रिझल्टसाठी. परंतु नेक्स्ट मॅच साठी मोहो आणि मोठे पिंगार दोन्ही टीम आपण बी रेडी. काल भरपूर उशीर झाला होता कालच्या रात्रीमध्ये परंतु आज वेळेवरती हा शेड्यूल तुम्हाला कंप्लीट होताना पाहायला मिळेल. एक सामना पेंडिंग आहे. लास्ट बॉल अँड सुपर 12 मध्ये आजच्या रात्रीमध्ये ए पोल मधून संघ क्वालिफाय होतोय. स्कायरा 11 वहाळ. अभिनंदन वहाळ संघ. स्कायरा 11 वहाळ संघ अभिनंदन. आणि इथे